वा वा, लय गोड बाबा. पहिल्याच बॉलला 6 मारला तुम्ही डायरेक्ट, म्हणजे पंचमच्या पुढंच. तर आम्हालाही हाऊस असते भरपूर उंच म्हटलं पाहिजे, पण आमचा आवाजच नाही जात महाराज. जेवढा जातो तेवढंच मग आम्ही तितकंच आपलं ठीक आहे. तो रबर असतो का नाही, जेवढा ताणला बस त्याच्या पलीकडे ताणला की तुटला. आता ही देवाची देण आहे बाबा, प्रत्येकाला नसते महाराज. ही भगवान परमात्म्याची देण आहे. आम्ही जेवढा आवाज जातो तेवढंच आम्हाला माहिती आहे. पलीकडे नेला की भावरायचा बाजूला ना आत्मच निघायचा बाहेर. एक भाव चित्ती. जगद्गुरु तुकोबराय सांगतात बाबांनो, अजूनही एवढी भक्ती करून परमात्मा का भेटत नाही, तो का दिसत नाही, का त्याचा अनुभव येत नाही, का जीवन सुखी होत नाही, काय कारण आहे? तर एकच कमी आहे. कोणती? एक भाव चित्ती. चित्ती म्हणजे चित्तामध्ये या अंतःकरणामध्ये काय पाहिजे? एक भाव पाहिजे बस. हा भाव जर अंतःकरणामध्ये असेल तर मग तरी न लगे काही युक्ती, तरी काही युक्ती न लगे. कोणत्याच युक्तीची, कोणत्याच साधनांची गरज नाही. कशासाठी? देवाच्या प्राप्तीसाठी. देवाच्या प्राप्तीसाठी अन्य साधनाची गरज नाही, केवळ अंतःकरणातला भाव. भावाची कारण, भावाची कारण. मोक्षाचे साधन बोलिले, मोक्षाचं साधन हे जर भाव होत असेल तर बाबा देवाच्या प्राप्तीसाठी दुसरी साधना करायची गरज नाही. देवाला फक्त भावच लागतो. भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. प्रत्यक्ष पांडुरंगाची शपथ घातली तुकाराम महाराजांनी. अहो ऐका, पांडुरंगाची शपथ आहे, तुम्ही एकच करा, हृदयामध्ये भाव धारण करा. पण परमात्मा दूर नाही बाबा. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, एकाहुनी बळी रे. जगद्गुरु तुकोबराय यांचा एक हिंदी अभंग आहे की गिरी धन लान तो भाव का भूका, गिरी धन लान तो भाव का भूका, राग कला नहीं जानत तू का, क्या गाऊं कोई सुनने वाला, 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 कोई सुनने वाला. देवालाही भूक लागते बाबा. जशी आपल्याला भूक आहे ना तशी देवालाही भूक लागते. पण देवाला खायला काय लागतं? केवळ भाव. गिरधर लाल तो भाव का भूका. मग सुदाम देवांचे 4 घरातून मागलेले तांदूळ जरी असले तरी भगवान परमात्मा मोठ्या आवडीनं खातात बाबा. देवानं हे पाहिलं नाही हा बासमती आहे, कोलम, चिनोर, इंद्रायणी, हे बघितलं का देवानं? हे नाही पाहिलं, केवळ त्याच्या अंतःकरणातला भाव.
सुदाम देवाचं आणि भगवान कृष्णाचं चरित्र आजही अशी, आजपर्यंत अशी मैत्री कधी झालीच नाही बाबा. आजही अजर आणि अमर अशी मैत्री आहे. सर्वांना माहिती आहे, तुम्ही श्रीमद भागवत कथेमध्ये ऐकलं असेल, ऐकणार आहात. तुम्ही टीव्हीला सिरियल पाहिली. सुदामदेव धनाढ्य श्रीमंत होते का नाही? खरं सांगा बाबा, होते का नाही? काय काय लोक होच म्हणतात. ते म्हणतात बाबा तुम्ही तोंडानं म्हणताना, आम्ही कुठं नाही म्हणायचं. श्रीमंत होते का सुदामदेव? पैसा नव्हता त्यांच्याकडे. आता लेकरांना घरामध्ये काय खायला द्यायचं ही पंचायत होती बाबा. पोरं सांगायची बाबा मला भूक लागली, आई मला भूक लागली. पैसा नव्हता त्यांच्याकडं, पण पैसा जरी नव्हता तरी अंतःकरणातली श्रीमंती अफाट होती. मला हा दृष्टांत सांगायचा कशा करता, याच्याकडे लक्ष द्या. देवाला भाव कसा अपेक्षित आहे ऐका. मग भगवान परमात्मा बाकीचं काही बघत नाही, केवळ हृदयातला भावच पाहतो बाबा. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची जोडी भावाची अंतरीची घेतो गोडी जोडी भावाची अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी, भावनीची जोडच पाहतात परमात्मा, पाहे जोडी भावाची. म्हणून सुदाम देवांकडे पैसा नव्हता बाबा, पण अंतःकरणातली श्रीमंती अफाट होती. म्हणजे कशी हो? एखाद्यानं भला मोठा बंगला बांधला. आवाज येतोय ना माझा सर्वांना? एखाद्याने भला मोठा बंगला बांधला, त्याच्या दारामध्ये भली मोठी कार आहे, बँक बॅलन्स आहे, म्हणून त्याला श्रीमंत म्हणता का तुम्ही? आणि एखाद्याचं असेल साधं घर, त्याला महिन्याला काही 10-15 हजार पगार असेल म्हणून त्याला गरीब म्हणता का आपण? खरा दरिद्री कोण आणि खरा श्रीमंत कोण? नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात. ओव्या फार सुंदर आहेत बरं का, लक्ष दिलं तर कळेल. अतिशय सोप्या ओव्या आहेत. श्रीनाथ महाराज म्हणतात की ऐका दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्यांचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्री जाणयाना. मला वाटतं सगळ्यांना अर्थ कळाला असेल. गाठी असता कोटी धनारे, करोडपती आहे परी संतुष्ट नाही मन, अजून समाधानी नाही, अजून हृदयामध्ये संतोष नाही. परम दरिद्री जाणयाना. ज्याला वाटतं मला अजून पाहिजे, अजून पाहिजे, ज्याला मरेपर्यंत पाहिजेच, तो सगळ्यात दरिद्री. आणि खरा श्रीमंत कोण? तर ज्याचे गाठी नाही कांचवटी, म्हणजे फुटी कवडी. ज्याचे गाठी नाही कांचवटी, परी संतुष्टता नित्य पाठी, तोची संपन्न या सकळ सृष्टी. सत्य गोष्टी हे उद्धवा. भगवान कृष्ण उद्धवाला सांगतात, उद्धवा तो श्रीमंत आहे कोण? ज्याचे गाठी नाही कांचवटी. अरे ज्याच्याकडे फुटी कवडी सुद्धा नाही, परी संतुष्टता. ज्याच्या हृदयामध्ये संतुष्टी आहे, जो समाधानी आहे, तोची संपन्न या सकळ सृष्टी, अख्ख्या जगात तो श्रीमंत आहे. ज्याच्याकडे पैसा, अहो असू द्या साधं घर, असू द्या महिन्याला 15 हजार पगार, 10-12 हजारात भागत असेल, 2-3 हजार शिल्लक राहत असतील, आणि अंतःकरणामध्ये जर समाधान असेल, तर तुमच्यासारखे श्रीमंत तुम्हीच बाबा. आणि असेल करोडपती पण समाधान हृदयात नाही, याचा अर्थ आता कमवायचं सोडून द्या असं नाही बघा, आणि घरीच झोपून राहा असा त्याचा अर्थ नाही. याचा अर्थ असा आहे, तुम्ही पैसा भरपूर कमवा. इतका पैसा कमवायचा की समोरच्यांची आगत झाली पाहिजे. या आधुनिक भाषेत असंच बोलावं लागतं बाबा. एवढा पैसा कमवायचा, पण कुठंतरी हृदयामध्ये समाधान पाहिजे, अंतःकरणात समाधान पाहिजे. पण लोक समाधान हरवले. माझा 10-15-20 लाखाचा बंगला आहे, तर त्याचा आनंद घेतला पाहिजे का नाही? म्हणजे माझं नाही सांगत, असं उदाहरण सांगतो. त्याचा आनंद नाही घेत. मस्त बसायचं सोप्यावर, लावायची टीव्ही, लावायचं एसी. फक्त या दिवसात लावू नका. आमच्या आदरणीय महाराजांची भली मोठी चांगली व्यवस्था गावामध्ये होत होती, पण आमच्या महाराजांनी सांगितलं, कथाकार महाराजांनी म्हटले मला इथं आश्रमातच राहू द्या. कारण एकांताचं सुख महाराज
तो एकांतातला आनंद, ती साधना, ती तपश्चर्या, ते भजन, ते चिंतन, याचा आनंद कोणाच्या घरी भेटत नाही बाबा. आणि त्यात पुन्हा हा जर परमार्थ आश्रम असेल, आदरणीय महाराजांची संगती असेल, तर तिथं काय महाराज, तिथं काय कमी आहे. लोक बंगल्याचा आनंद घेत नाही, लोकांना त्याचं सुख वाटत नाही, पण समोरच्यांना 50 लाखाचा आणि 1 कोटीचा कसा काय बांधला, त्याच्यानं पोट दुखायला लागलं लोकांचं. माझी 10-15 लाखाची गाडी, त्याचा आनंद घेतला पाहिजे का नाही. भरायचं डिझेल पेट्रोल, जायचं फिरायला, तीर्थयात्रेला, शेगावला जायचं, मुक्ताईनगर, पंढरपूर, आळंदी, आनंद घ्या गाडीचा. नाही घेत बाबा. समोरच्यानं इनोवा फॉर्च्युनर कस काय काढली, त्याच्यानंच आपलं पोट दुखायला लागलं बाबा. याचा अर्थ लोक समाधानच हरवले. पण संसारात हा विचार केला पाहिजे की बाबा, देवाने मला राहायला घर तरी दिलं हो. असे कित्येक लोक आहेत जे फुटपाथवर झोपतात बाबा, ज्यांच्या पायामध्ये चप्पल नाही. कधी कोणता ट्रक डंपर येईल ना त्यांच्या अंगावरून चालेल काय सांगता येतं बाबा. असं जीवन जगतात काही लोक. त्या मानाने देवाने खूप चांगलं ठेवलं आपल्याला. असं समाधान आपल्या हृदयात पाहिजे महाराज. आणि असं समाधान सुदामदेवाच्या हृदयात होतं. पण लेकरं सांगायची बाबा भूक लागली, आई भूक लागली. अशा वेळेला सुदामदेव त्या लेकरांना भगवान कृष्णाच्या गोष्टी सांगायचे. आणि ज्या वेळेला बाप लेकराला गोष्टी सांगतो तो त्याच्या भाषेतच बोलतो. मग बापाची भाषा असते. अगं अरे म्हटले बाळांनो, ऐकलं का, माझा जो मित्र आहे ना त्याचं नाव आहे कन्हैया, त्याला कान्हा म्हणतात. आणि त्याला मारण्याकरता पुतना मावशी आली बर का बाळांनो. ती पुतना मावशी म्हणजे राक्षसी होती. आणि त्या पुतना मावशीला माझ्या कानाने 5व्या दिवशीच मारून टाकलं. बोला बाळकृष्ण भगवान की. अशी महाराज बापाची वाणी ऐकत 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 लेकरं फक्त पाणी प्यायची झोपायची. पण हे किती दिवस चालणार. शेवटी त्या लेकरांची आई सुदामदेवांची पत्नी, काय तिचं नाव, सुशीला, हिच्याकडनं राहवलं गेलं नाही बाबा. कारण लेकराचे झालेले हाल आई कधी बघू शकत नाही महाराज. म्हणून त्या आईचंच हृदय आहे. आईच्या प्रेमाला जोड नाही बाबा. आईच्या प्रेमाला तुलना नाही. आईचं अफाट प्रेम आहे लेकरावर. मग का हो, आईला लेकराची दया येते, बापाला येत नाही का. तुम्हाला खरं सांगू का, जेवढं आई प्रेम करते ना तेवढं बापाचं सुद्धा प्रेम राहतं बाबा. फरक एवढाच आहे, बापाचं प्रेम व्यक्त होत नाही. कारण बाप कधी बोलूनच दाखवत नाही, बाप कधी रडतच नाही. हॉस्पिटलमध्ये लेकरू आजारी, आई डोक्यावरनं हात फिरवते, हातपाय चेपून देते, हातपायची मालिश करते, सगळं दिसतं लोकांना. पण हॉस्पिटलच्या बाहेर असलेला बाप, तो चिंतेत असलेला बाप, तो काळजी करणारा बाप कोण पाहतं महाराज. बापाच्याही अंतःकरणामध्ये तेवढंच प्रेम आहे, फक्त बापाचं अंतःकरण कठोर आहे. बापाचं अंतःकरण कठोर असतं बाबा दिसायला. पण अशा कठोर अंतःकरणाच्या बापाचंही हृदय जर तुम्हाला बघायचं असेल, त्याचं प्रेम कोणाला बघायचं असेल, तर ज्या दिवशी त्या बापाची लेक पहिल्यांदा सासरी जाते ना नांदायला, त्या दिवशी त्या बापाचं हृदय बघा, त्याचा दाटून आलेला कंठ बघा, त्याचे कष्ट केलेले हातपाय बघा. येईल तुमच्या लक्षामध्ये, अरे जेवढं माझ्या आईनं माझ्यावर प्रेम केलं होतं तेवढं माझ्या बापाचं सुद्धा होतं बरं का. बाप विचार करतो, माझी लेक आता एवढी मोठी झाली की कायमची मला सोडून निघून जाणार. की दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात ये गाणे जापुल्या घरी तू, जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो, हातात बाळ पोथी, ओठात बाळ भाषा, रमलो तुझ्या सवेमी, गिरवीत श्री गणेश, वळवून अक्षराने केले तुला शान, जातो सुखावुनी मी त्या गोड आठवणे, दाटून
आयुष्यात कधी न रडलेला बाप पण त्या दिवशी धाय मोकलून रडतो बाबा, याला बाप म्हणतात. मला हे सांगायचं कशा करता? अहो, पत्नी सुदामदेवांची पत्नी सुशीला हिला दया येत होती, मग सुदामदेवांना येत नव्हती का? अहो, त्यांनाही दया होतीच, पण त्यांचा विश्वास हा देवावर होता. त्यांना माहिती माझा परमात्मा कुणाशी अन्याय करतच नाही. त्याला पोट भरायचं असेल तर भरण, उपाशी ठेवायचं असेल तर ठेवन. हे देवाची मर्जी. कधी देवाकडे मागायला गेले नाही. पण पत्नीनं आग्रह केला, हो सारखं कृष्ण कृष्ण करत राहतात, जाणं म्हटले देवाला भेटायला. तुमचं काही कर्तव्य आहे का नाही? म्हटले बरोबर सांगते. भक्त म्हटला की त्यानं देवाची वारी केलीच पाहिजे. बरोबर सांगते, देवाला भेटायला भक्तानं गेलं पाहिजे. पण काग काय घेऊन जाऊ देवासाठी? रिक्त पाणीर पश्ये तू राजानम देवताम गुरुम. रिकाम्या हातानं राजाकडं, गुरुकडं, देवाकडं जाऊ नये म्हणतात. काय घेऊन जाऊ? म्हटले कशाला चिंता करता हो तुम्ही? मी आहे ना सध्या लाडकी बहीण. प्रत्येकीला आहे ना हप्ता 1500. पडला का नाही पडला यंदा? हा हप्ता पडलाच नाही. देवासारखी वाट पाहताय तुम्ही, मला माहिती आहे. म्हटले मी करते व्यवस्था. बाहेर गेली, 4 घरातले तांदूळ मागितले. सुदामदेवांच्या गळ्यामध्ये फाटका रुमाल होता, तो रुमाल ओढला, त्याची गासोडी बनवली. सुदामदेवांना बगलेत दाबले, देवाला भेटण्याकरता निघाले. आता डायरेक्ट द्वारकेला पोहोचले. देवानी स्वागत केलं, स्वतःच्या सिंहासनावर बसवलं. सुदामदेवांकडे पाहिलं, कपाळ होता अत्यंत तेजस्वी. आणि ज्या वेळेला शरीर पाहिलं तर शरीर असं सोकलेलं माझ्यासारखं. लयच गोड हसले बापा सर्व. म्हणजे लय एवढा जाडा दिसतो का तुम्हाला मी? अहो, मला माझ्या शरीरानं धोका दिला. इतकी वय जास्त नाहीये माझे, जेवढे लोक समजता बाबा. मला लय जुना म्हातारा समजता काय काय. पण इतका मी जुना नाही महाराज. पण शरीरानं धोका दिला, या केसाईनं धोका दिला, सगळं ऍडव्हान्सच. त्याच्यानं वय वाढलं माझं बरं का. तेवढं वय माझं नाहीये. सुदामदेवाचं शरीर होतं असं सोकलेलं. आणि ज्या वेळेला सुदामदेवाची नजर, ज्या वेळेला भगवान कृष्णाची नजर सुदामदेवाच्या पायाकडे गेली, तर त्या पायाला असंख्य भेगा गेलेल्या. आणि त्या असंख्य भेगातून रक्तबिंदू बाहेर पडतात. ही अवस्था ज्या वेळेला भगवान परमात्म्यानं पाहिली, राहवलं गेलं नाही. लगेच आवाज दिला, ए रुक्मिणी, जा पाणी तापव, परात घेऊन ये. सुदामदेवांचे पाय आपल्याला धुवायचे आहेत. पण देवाला धीर होता का? कधी पाणी तापन मग पाणी घेऊन येतील एवढा धीर देवाला नाही राहिला. मग काय केलं देवाने? ऐका काय केलं. देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोई. पानी परात को छू नहीं, नैनन के जल से पग धोई. देखी सुदामा की दीन दशा, देखी 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 सुदामा की दीन दशा. आता हे गायन आमच्यासाठी होतं बरं का. हे सर्व आमच्या आनंदा करता होतं. स्वतःच्या नेत्रबिंदूंनी भगवान परमात्म्याने सुदामदेवांचे पाय धुतले. सुदामदेवाने सांगितलं, देवा आवरा, बस झालं आता, भरपूर झाली सेवा, चला पुढं. अरे कृष्णा, सेवा बस कर. मला एवढं सांग बाबा, तुझं लग्न झालं का? कोण विचारत? कीर्तनकार. कुणाला? पखवाजांना. चुकलं का माझं काही? सुदामदेव विचारतात भगवान कृष्णांना, अरे कृष्णा, तुझं लग्न झालं का? आता देवाने विचार केला, या बाबाला लग्न झालं का सांगायचं का किती बायका करून ठेवल्या ते सांगायचं नेमकं. म्हटले सुदामा, इथं जेवढ्या उभ्या आहेत ना, सगळ्या आपल्याच आहेत. तिथं 50 राण्या उभ्या होत्या, काही मुख्य काही उपमुख्य. सुदामदेवाने विचार केला, असतील म्हटले देवाच्या राण्या. देवाला काय कमी आहे? देवाला लगेच आठवलं, या तर 50च आहेत. पण बाकीच्या राण्या, त्यांना कधी दर्शन घडणार? सिस्टीमवाल्यांना सांगितलं आवाज वाढवा. इथलं नाही बरं का, घाबरू नका तुम्ही, तिकडचं ते द्वारकेतलं. देवाने आवाज दिला,
अगा म्हटले राण्यांनो, चला चला चला, आपल्या घरी ब्राह्मण देवता आले, संत महात्मा आले, या त्यांच्या दर्शनाकरता. असं बोलल्याबरोबर सगळ्यांच्या कानावर देवाचा आवाज गेला आणि सगळ्या राण्या जागी झाल्या आणि घुसल्या सगळ्या राजभवनात. त्या काही कमी होत्या का बाबा? 50, 100, 500, 1000, 10,000, 15,000 सगळ्या आतमध्ये घुसल्या. सगळं राजभवन गच्च भरलं. सुदाम देवाचे एवढे डोळे झाले बाबा. बापा इतक्या राण्या? म्हटले बाकीच्या काही राण्या असतील, बाकीच्या काही दास्या असतील, पण जर दास्या राहिल्या असत्या तर शृंगारामध्ये फरक राहिला असता. शृंगार हा इंग्रजी शब्द आहे, मराठीत त्याला मेकअप म्हणतात. शृंगाराला मेकअप म्हणतात. म्हटले शृंगारामध्ये फरक राहिला असता. म्हटले आस्तीन देवाचे आपल्याला काय करायचंय? अनंत अवतार घेसी भक्ता कारणे आपल्याला काय करायचंय? देवाने विचार केला. अगं म्हटले राण्यांनो चला, एक एक राणीनं दर्शन घ्या, चला पुढं. आणि सुदाम देवानं आशीर्वाद द्यायचा षडजात. अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वाद हा पार षडजात आणि हात असा वर. 100-150 राण्या गेल्या. आता किती वेळ षडजात गायन होतो बापा. आवाज बसला त्यांचा, पंचमला आला आणि इथला हात इथं आला. अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव. पुन्हा काही 100-150 राण्या गेल्या. अजून आवाज बसला, इथला हात पार मांडीवर आला आणि पंचमचा स्वर मूळ स्वरात आला. अखंड सौभाग्यवती भव. पुन्हा काही 100-150 गेल्याने इतका आवाज बसला, एवढे दमले सुदाम देव तर पार खर्जातच. अखंड सौभाग्यवती भव. अरे म्हटले बापा कृष्णा, किती आहेत रे बापा तुझ्या राण्या? अरे सुदामा अजून तर 650 झाल्या. मग म्हटले एकूण किती? काही जास्त नाही, 16,108. अरे बापरे. कृष्णा असं कर, माझी समाधी बांधित, कारण यांना आशीर्वाद देत देत मी काही जिवंत राहत नाही आता. म्हटलं एकाच वेळेला आशीर्वाद देऊन टाकतो. अखंड सौभाग्यवती भव. सगळ्यांना एकाच वेळेला आशीर्वाद दिला. शेवटी भगवान कृष्णाने विचारलं, अरे सुदामा तुझं झालं का बाबा लग्न? अरे म्हटले देवा माझं लग्नही झालं, मला लेकरं सुद्धा आहेत. असं बोलल्याबरोबर माझ्या वहिनीनं माझ्यासाठी काय पाठवलं हे बोलल्याबरोबर बगलेतली पोटली दाबायला लागले बाबा. परमात्मा होता काय लपणार? धरली बाबा, तिला ओढली, ती गासोडी सोडली. पहिला घास घेतला, एका लोकाची संपत्ती सुदाम देवांना अर्पण. दुसरा घास घेतला, दुसऱ्याही लोकाची संपत्ती सुदाम देवांना दिली. तिसरा घास घेणार, सत्यभामेजीनं हात पकडला. देवा असं करू नका, आमच्या करता प्रसाद ठेवा. दृष्टांत संपला. 4 घरातले मागलेले तांदूळ पण देवाने मोठ्या आवडीनं खाल्ले महाराज. का तर शुद्ध भाव दे कोणिया, गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो. बाह्य उपचारापेक्षा भगवान परमात्मा आंतरिक उपचार जास्त पाहतात. याचा भाव काय आहे? मग तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा, पण ती अंतःकरणातून केली पाहिजे महाराज. जरी महादेव असतील तरी अंतःकरणातून उपासना करा. काय गोड भजन आहे. शिव कैलासो के वासी, धोले धारो के राजा, शंकर संकट हरना, शंकर संकट हरना. तेरे कैलाशों का अंत न पाया, तेरे कैलाशों का अंत न पाया, अंत बेअंत तेरी माया. ओ भोले बाबा अंत बेअंत तेरी माया. शिव समान है मुझ में और मैं शून्य
शिव समान है मुझ में और मैं शून्य हो गया। क्रोध को लोभ को मैं भस्म कर रहा हूँ। शिव समान है मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ। आता जे भजन होणार त्याच्यात कृपया सर्वांनी माझ्या सोबत टाळी वाजवा। जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांसें जिस तरह। वाह ओ मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की जोत ने सार हर लिया तमस मेरा। नमो नमो जय शंकरा भोलेनाथ शंकरा हे त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा। नमो नमो जय शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा। चंद्रमा ललाट पे भस्म है भुजाओं में। वस्त्र खाल बाग का है खड़ा मुखों में। प्यास का तुझे गंगा है तेरी जटाओं में। जटाओं में जटाओं में। महादेवा तेरा डमरू डम 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 बजता जाए रे। ओ टाळी वाजवा। महादेवा तेरा डमरू डम 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 बजता सिर से तेरे बहती गंगा काम मेरा हो जाता चंगा। नाम तेरा जब लेता महादेवा तेरा डमरू डम डम बजता जाए रे। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम गौर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय ओ नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मंकराय महेश्वराय नित्यानंदाय धर्मराय नमः शिवाय। ओम नमः शिवाय जटाटवी गलाज्वल प्रवाहमान कुंडले गले वलंदलम भुजंग धुंगमाल टमन 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 निनाद मंत्र मरवयं चकाल चक्र दंड शिव शिव। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। बोलिए भोलेनाथ महादेव की। लय मोकळ्या मनाने वाजवला बरं का। आता माझ्यासाठी जर वाजवले असतील तर एकदा आमच्या पाखवाजांसाठी वाजवा। आता हे शिव तांडव स्तोत्र चौपटीनं वाजवावं लागलं पण जरा मला अजून जास्त झाली होती। तुम्ही चौपटीपेक्षा पुढे वाजवलं महाराज त्याच्याकरता टाळ्या वाजवायला लावल्या। हे शिव तांडव स्तोत्र टाळ्या वाजल्या म्हणजे पॅटर्न चाललं ना। प्रत्येकाचं पॅटर्न झालंय बाबा। हे जरी नाही कळलं हाय का नाही पॅटर्न।
मी म्हटलं बुवा आपण कशाला कोणाची कॉपी करायची, आपणच आपलं करायचं काहीतरी, आहे की नाही. ते फार गोड गातात, ते त्यांना शोभतं बाबा, फार गोड गातात. मी म्हटलं बाबा आपण आपलं काहीतरी नवीनच काढायचं. अजून एक भजन व्हायरल झालं बाबा. म्हणजे बघा भावयुक्त अंतःकरणाने भक्ती कशी असते. तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा असं आम्ही म्हणत नाही. तुम्ही अमुकच देवाची भक्ती करा आणि तमुकच देवाची करा असं नाही. सगळी रूप ही देवाचीच बाबा, हे मी सांगत नाही. जनी म्हणे आत्मा एक सर्व घटी तो व्यापक, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव, भजन करी जनी म्हणे आत्मा एक, आत्मा एकच आहे बाबा. तुम्ही पांडुरंगाची भक्ती करा, महादेवाची करा, रामाची करा, कृष्णाची करा, का खाटूश्याम बाबांची करा, हेच ध्रुपद झालंय आता कीर्तनाचं. खूप गोड भजन आहे बाबा. आमच्याकडे ते खाटूश्याम बाबाची भक्ती फार व्हायरल झाली आणि ते गीत फार व्हायरल झालं बरं का, की ज्याचं स्टेटस अख्ख्या पंचकृष्टीनं लावलंय आज. मी बघितलं बरं का बऱ्याच जणांचं. फार गोड भजन आहे. म्हणायचं का तुम्ही हो म्हणणार तर म्हणतो, नाही तर चला पुढे आपलं. लोकांनी त्याच्या करता तर गर्दी केली आम्ही. हो अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम बलेने आजा हौसला न जाऊं, हो शाम आजा, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा रब जल्दी आओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा रब जल्दी आओ ना, हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे, हारे रहो ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा रब जल्दी आओ ना. एक 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 गाड़ी. तूफानों ने घेर लिया मुझे, राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी राह पकड़ ले जावे, भटकराना हो मैं बाबा, भटकराना हो मैं बाबा, पार लगाओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा रब जल्दी आओ ना. वाह वाह. अनजानी नगरी में सब अनजाने लगते, हम तो तेरी याद में रो रो रातें जगते हैं, बहकाए रातों से बाबा बाबा, बहकाए रातों से बाबा, नीर तुमाओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना. प्रत्येक पॅटर्नची किंमत 51 आहे, पण तुमच्या करता करून घ्या मजा स्वस्तात मस्त. आमच्या श्रीनिवास महाराजांची कृपा समजा तुमच्यावर आता. म्हणजे
म्हणजे भक्ती कुणाचीही करा बाबा, फक्त हृदयामध्ये भाव, हा भाव जर अंतःकरणामध्ये असेल तर मग त्या देवाच्या प्राप्तीसाठी त्याच्या दर्शनाकरता दुसरी कोणतीच साधना करू नका. तुकोबाराय म्हणतात, हा माझ्या स्वतःचा अनुभव आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कळू आले जीवे कळू आले कळो आले जीवे मज माझी आजी भावे हे कळो आले जीवे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जीवे कळो आले जीवे. जीवे म्हणजे मला स्वतःला. तुकोबाराय काय म्हणतात, मला स्वतःला कळाला बाबांनो, कळो आले जीवे मज माझियाची भावे. मला माझ्याच भावाकडून कळालं, याचा अर्थ सख्खा भाऊ की चुलत असा अर्थ करू नका बरं का. माझ्या हृदयामध्ये जो मी भाव धारण केला त्याच्यावरनं मला लक्षात आलं, बाबा देवाला दुसरं तिसरं काय लागत नाही, फक्त हृदयातला भाव लागतो. आणि हा भाव जर अंतःकरणामध्ये असेल तर मग शबरी मातेची उष्टी बोर असली तरी भगवान परमात्मा मोठ्या आवडीनं खातात. देवाने हा विचार केला नाही, ही भिल समाजाची आहे, हिच्या तोंडाची उष्टी बोर मी का खायची, का नाही विचार केला. तर आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये कधी जाती भेद केला नाही बाबा. हा वर्ण धर्माश्रम वर्ण जात व्यवस्था जी आहे ती पाहिजेच, त्या अनुसारच वागलं पाहिजे. पण अमुक जात मोठी अमुक जात हलकी हा भेद कधी आपल्या संतांनी केला नाही. आणि या कीर्तनाने तर सगळे भेदच मिटवून टाकले बाबा. श्री संत नामदेव महाराज आणि त्याच्या पूर्वीपासून जी कीर्तन परंपरा चालत आली, अहो या कीर्तनामध्ये ब्राह्मण बसता, शुद्ध ब्राह्मण शूद्र क्षत्रिय वैश्य श्रीमंत गरीब लेकर बाया माणसं सगळेच, सगळ्यांना अधिकार आहे. यारे अरे लहान थोर याती भलती भलती याती म्हणजे कोणत्याही जातीतला असू द्या, नारी असो नर असो कोणी असू द्या. आणि श्री गुरु चैतन्य महाराज एक अर्थ सांगतात, याती भलती नारी नर, नारी असो नर असो किंवा नारी नर नसला तर भलता असो, कोणी असेल भलतीमध्ये कोणी घ्या, सगळ्यांना भक्तीचा अधिकार आहे. आपल्यात कधी भेद केला नाही बाबा. आणि शबरी मातेची उष्टी बोरं देवानं खाऊन टाकली, देवानं ती बोरं नाही पाहिली बाबा. झूठे बेर शबरी के खाए, झूठे बेर शबरी के खाए, कहीं विधि प्रेम लगाई, सबसे ऊंची प्रेम लगाई, सबसे ऊंची प्रेम लगाई, सबसे ऊंची प्रेम लगाई. सबसे ऊंची, ऊंची शब्द आहे म्हणून उंच पंचम लावायचा. सबसे ऊंची केवळ भगवान परमात्मा हृदयातलं प्रेम, हा प्रेम भावच पाहतात. असा प्रेम भाव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा अशी देवाला मी विनंती करतो. अभंगाचे अजून 2 चरण झाले बरं का, अजून 2 बाकी आहे. आणि त्या 2 चरणाला 1.5 तास लागला.
बोला, आहे का तुमची इच्छा? तुमची जरी खूप इच्छा असली तरी बर का, लोक म्हणते आमची कसली इच्छा, आम्हाला भुका लागल्या. आणि 9 वाजता पंक्ती बसतात. काय सुंदर नियोजन केलंय महाराज, वा, टाळी वाजवा एकदा. 7 ते 9 कीर्तन, 9 वाजेला प्रसाद, सगळे आपापल्या घरी जायला मोकळे, कीर्तनकार सुद्धा घरी जायला मोकळे. असा सुंदर टायमिंग. 7 ते 9 टायमिंग फारच जबरदस्त आहे. 9 ते 11 महाभयानक महाराज. ते 9 वाजेपर्यंत आम्हाला इतक्या जांभळे येतात महाराज, काय सांगावं तुम्हाला. आणि आपली उशिरा जायची परंपरा नाही. आम्ही 7:30 कोणत्याही गावामध्ये पोहोचतो 9ला कीर्तन असलं तर. आता इथं 7ला कीर्तन होतं तर मी 5:30ला पोहोचलो बरं का. 5:30 पावणे 6लाच इथं होतो. 9 वाजेपर्यंत 2 तास जेवण केल्यानंतर ते ढेकरं येतात ना, जांभोळ्या येतात. ते 9 ते 11 लईच अवघड आहे बाबा बरं का. पण हे 7 ते 9 सुंदर नियोजन आहे. वेळेच्या पुढं जाणं आपलं काही नियमामध्ये बसत नाही. आमचे गुरुजी सांगतात, जो 5 मिनिटं आधी कीर्तन सोडतो तो सगळ्यात भारी कीर्तनकार. कोण म्हणतं? प्रातस्मरणीय आमचे कुरेकर बाबा बरं का, मारुती बाबा आम्हाला पाठात सांगायचे, 5 मिनिटं आधी कीर्तन. एक व्यक्ती भेटला, म्हटले महाराज अख्ख्या कीर्तनात एवढंच तुमचं वाक्य लय आवडलं आम्हाला की 5 मिनिटं आधी कीर्तन सोडतो. काही नाही, खरंच सोडतो बरं का. झालेली सेवा माऊली ज्ञानोबा सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. आजच्या कीर्तनाचा सार एकच आहे की केवळ हृदयामध्ये भाव पाहिजे. आणि असा भाव जर असेल आणि अशा भावयुक्त मनाने जर देवाची सेवा केली तर आठवची पुरे सुख अवघे मोहरे. आठव म्हणजे देवाचं स्मरण जर केलं तर अख्ख्या जगाचं सुख आपल्या पदरामध्ये चालत येतं बाबा. मग तुम्ही भक्ती कोणतीही करा, तुम्ही श्रवण कीर्तन मनन अनेक प्रकारची भक्ती आहे, देवाची पूजा करा, काही करा, पण देवाला आवडते भक्ती पण कोणती? तुका म्हणे मन, ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर चाल म्हणू बरं का. देवाला आवडते भक्ती पण कोणती? तुका म्हणे मन पूजा इच्छी नारायण. त्या नारायणाला पूजा आवडते हो, पण कोणती? मन म्हणजे मानसिक भक्ती देवाला जास्त आवडते. मानसिक याचा अर्थ तुम्ही भली मोठी पूजा मांडली हृदयामध्ये भावच नाही, त्याला काय किंमत आहे बाबा. हृदयातला भाव ही मानसिक पूजा अंतःकरण ठिकाणावर पाहिजे. एवढाच आजच्या कीर्तनाचा सार आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरू जोग महाराज माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. विठोबार कुमाये अशी भगवान परमात्म्याला विनंती करतो.